ब्लाऊज पीस इतके अस्तर घेतले, त्याच्या आधी उभी घडी घातली आणि नंतर आडवी घडी घातली. आपल्याला याची पॅन्ट कट करायची आहे. तर ही पॅन्ट जी आहे ती गुडघ्यापर्यंतच असते, त्याच्यामुळे अस्तर कमी लागते. उंची, लांबी आणि रुंदी घ्यायची आहे. तर 16 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ते 9 इंच घेऊन पुढे 1.5 इंच आपण जे आकार टाकण्यासाठी घेतलेले आहे. 9 इंच आणि पुढच्या साईडला 1.5 इंच आहे. तर 1.5 इंचापासून आपण जे आकार टाकून घेतलेला आहे 1.5 इंच आहे. आता आपल्या खालच्या साईडला पायाचा घेर घ्यायचा आहे, म्हणजे बॉटम घ्यायचा आहे गुडघ्याचा. तो 7 इंच घेतला. 7 इंचावर एक निशाणी केली आणि अशी जे आकाराला क्रॉसमध्ये रेष ओढून घेतली. जसे आखले आहे तसे कट करून घेऊयात. आपली पॅन्ट जी आहे ती कट करून झालेली आहे. का 2 पाय तयार झाले. आता आपण साडीचा पदर कट करायचा आहे. साडीचा पदर कट करताना मी माझ्या हाताच्या डाव्या साईडला पदर ठेवलेला आहे. पहा, डाव्या हाताला माझ्या पदर ठेवला आणि उंची प्लस उंची घेतलेली आहे. 23 प्लस 23 घेऊन पुढे 5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. 5 आणि 7, तुम्ही लहान मुलगी आहे त्यामुळे 5 इंच 7 इंच घेऊ शकता, पण मी 5 इंच घेतलेले आहे आणि पूर्ण उंची कट करून घेतली. म्हणजे साडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे. पदराची उंची प्लस उंची घेऊन 5 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण साडी पूर्ण तेवढा पट्टा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला उंची करायची आहे. तर उंची कट करताना डाव्या जर हाताला पदर असेल तर आपल्याला खालच्या साईडने उंची मोजायची आहे. हे पहा, खालच्या साईडने उंची मोजायची आणि वरचा जो एक्स्ट्रा साडीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. हे पहा, आपल्या हाताच्या डाव्या साईडला आहे त्याच्यामुळे उंची खालच्या साईडने मोजून आपल्याला असे रेष ओढून घ्यायची आणि तेवढाच साडीचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आम्ही साडीचा कपडा तेवढा कट करून घेतला. 23 इंच उंची घेऊन पदर जो आहे तो कट करून घेतलेला आहे. आता आपण 5 इंच जे एक्स्ट्रा घेतले होते ते वरच्या साईडला घ्यायचे. 5 इंच निशाणी करायची आणि खालच्या साईडला असा क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आणि अशी पूर्ण क्रॉसमध्ये रेष ओढून घ्यायची आणि तो एक्स्ट्रा कापड तेवढा कट करून घ्यायचा. म्हणजे कमरेकडच्या साईडला आपल्याला कमी असते आणि खालच्या साईडला जास्त लागते. आणि जशा मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या. आता आपल्याला जो काष्टा तयार करायचा आहे ते काष्टा कट करण्यासाठी मी पहा उंची प्लस उंची घेऊन म्हणजे 23 प्लस 23 घेतलेले आहे. डबल 23 घेऊन डबल घडी घालून घेतलेली आहे कपड्याची आणि तेवढाच कापड खालच्या साईडचा कट करून घेणार आहे. उंची खालच्या साईडने घेऊन बरोबर तेवढा कापड कट करून घ्यायचे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 साईडचे 2 पाय आणि काष्टे तयार होतात आपले. उंची प्लस उंची घ्यायची आणि 2 भाग कट करून घ्यायचे. आपल्याला ही साडी 3 पार्टमध्ये शिवायची आहे. हे झाले 2 पाय, म्हणजे 2 पाय आणि काष्टा, 2 साईडचा 2 काष्टे तयार झाले. हा एक भाग झाला, हा दुसरा भाग झाला आणि आपला पदर जो आहे तो तिसरा भाग झाला. म्हणजे आपल्याला 3 पार्टमध्ये साडी शिवायची आहे आपल्याला. हा झाला पदर. आता आपण साडी कशी शिलाई करायची ते पाहूयात. मी पॅन्टचा एक भाग घेतलेला आहे. त्या पॅन्टच्या एका पायावर खाली जो जे आकार आहे त्या जे आकाराच्या खालच्या साईडला काठ येईल ह्या पद्धतीने मी जे आकारावर काठ ठेवले आणि पूर्ण वरचा साडीचा भाग जो आहे तो जे आकारावर अशा जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या जे आकारावर बसतील एवढ्या. फक्त काठ जो आहे तो खालच्या जे आकाराच्या खाली ठेवलेला आहे. अशा प्लेट टाकून घ्यायच्या आणि दुसरा भाग जो आहे त्याच्या समोरील भाग असे क्रॉसमध्ये टेप ठेवायचा. वरच्या साईडला क्रॉसमध्ये टेप ठेवून 4 इंच किंवा 5 इंचचे आपण असे क्रॉसमध्ये निशाणी करून घेतली आणि गोलाकार देऊन घेतला 5 इंचाने जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे. आणि तेवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
गोलाकार राऊंड तेवढा गोल कट करून घेतला. आता जो काठ आहे तो काठ पकडायचा आणि काठापेक्षा एक थोडंसं आतल्या साईडला येईल इतक्या ह्याच्याने मिऱ्या पूर्ण कपड्याला मिऱ्या टाकून घ्यायच्या. जसे मी व्हिडिओ दाखवलेलं त्याप्रमाणे काठापेक्षा थोडीशी छोटी येईल ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या, म्हणजे मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि ह्या मिऱ्या ज्या आहेत ते वरचा कमरेचा जो भाग आहे त्या कमरेच्या भागापर्यंत टाकायच्या आहेत आपल्याला. हे पाच कमरेच्या एक 2 इंच पुढे येईल ह्या पद्धतीने टाकून घ्यायच्या आणि एक पिन लावून घ्यायची. आपल्याला एका पायाचा काष्टा आणि आपल्याला पॅन्टच्या साईडला जोडून झालेले आहे. आता ही जे वरचा भाग जो आहे कमरेच्याकडचा तो 1 इंचाने पॅन्ट जो आहे ते पॅन्टच्या साईडला जे आकाराच्या साईडला 1 इंचाने ओपन सोडायचे आणि 1 इंच सोडून आपल्याला वरचं जी टिप आहे ती घ्यायची आहे. आता आपण दुसरा पाया तयार करूया. दुसऱ्या पायालाही त्याच पद्धतीने करायचे. काठ जो आहे तो काठ खालच्या जे आकाराच्या खाली येईल ह्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि जे आकारावर पूर्ण अशा जशा मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे प्लेट मारून घ्यायच्या आणि वरचा भाग पूर्ण सरळ जोडायचा. 1 इंचाने जे दुसऱ्या जे आकाराला 1 इंच कमी जोडायचे. आणि आता पुढच्याही भागाला तसेच करायचे आहे. 5 इंचाने क्रॉसमध्ये टेप ठेवून 5 इंचाने एक निशाणी करून घ्यायची आणि गोलाकार कट करून घ्यायचे. जसे मी पहिल्या एका पार्टला जसे दाखवले त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टला तसे करायचे आहे. आता कट करून घेऊयात. हे कट करून घेतले. आता ह्याही पार्टला आपल्याला तसंच मिऱ्या प्लेट टाकायच्या आहेत. काठापेक्षा थोड्याशा छोट्या येतील या पद्धतीने आपल्याला पूर्ण प्लेट आपण दुसरा जे आकार जो आहे त्या जे आकाराच्या थोडे 2 इंच पुढे येईल इतके आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. हा झाला एक काष्टा मागच्या साईड झाला, एक काष्टा पुढच्या साईडचा झाला. म्हणजे पुढचा ओचा आणि मागील काष्टा तयार झाला. आपला 2 पायावर 2 काष्टे आणि ओचा तयार झालेला आहे. आता एक पिन लावून घेऊयात. एक पिन लावून झालेली आहे आणि आपल्याला अशी टिप पण मारून घ्यायची आहे पूर्ण. हे आपला जे आकारावर प्लेट मारून झाल्या आणि पुढच्या काष्ट्याच्याही प्लेट मारून झाल्या आणि पूर्ण वरच्या कमरेच्या साईडला आपली टिप सरळ टिप मारून घेतलेली आहे. म्हणजे साडीचा कापड आणि पॅन्टचे कापड जोडून झालेले आहे. आता दोन्ही पार्ट आपण त्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. हे दोन्ही पार्ट आपले जॉईन करून झाले आणि काष्टे तयार झालेले आहेत. आता आपण हे कसे जॉईन करायचे ते पाहूयात. आपण पदराच्या साईडला जो क्रॉसमध्ये घेतलेला होता त्या क्रॉस कपड्यावर रेषेवर आपण जे कट करून घेतले ते एक्स्ट्राचे कापड त्याच्यावर आपण प्लेट टाकून घेतलेले आहेत आणि वरच्या साईडला काट न लावता मी टिप मारून घेतलेली आहे. कारण आपण एका साडीत 2 साड्या शिवलेल्या आहेत त्याच्यामुळे एक साईडला काट पुरत नाही आहे म्हणून त्या पद्धतीने आपण टिप मारून घेतली. आता आपल्याला जो एक पायाचा भाग घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला जो पदर आहे तो पदर जॉईन करायचा आहे. पदर जॉईन करताना याला पण आपण जसे काठ खाली येईल जे आकाराच्या खालच्या साईडला काठ येतील या पद्धतीने ठेवायचे आणि कमरेकडच्या साईडला अर्धा इंचाची निशाणी सोडायची. म्हणजे शिलाई मार्जिन सोडायची अर्धा किंवा 1 इंच सोडा तुम्ही आणि 1 इंचाचे सोडून आपण खालच्या 1 इंचाच्या खाली आपल्याला हा पदर जॉईन करायचा आहे. हे पदर जॉईन झालेला आहे. आपण आता दुसरी पार्ट बघूया. आपण दुसरा पार्ट जोडताना असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावर परत पालथे टाकायचे आणि फक्त जे आकार जोडून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि जे आकार जो आहे तो जॉईन करून घ्यायचा. आपण जे शिलाई मार्जिन ठेवलेले होते 1 इंचाचे त्या 1 इंचापासून आपल्याला जे आकार जोडून घ्यायचा आहे. हे जे आकार जोडून झालेला आहे. आता आपण त्याच्या आपला एक साईडचा जे आकार जोडून झाला आता आपण दुसऱ्या साईडचा जे आकार जोडायचा आहे. आपल्याला दुसऱ्या साईडचा जे आकार जोडताना जसं आपण एक साईडचा जे आकार जोडला त्याच पद्धतीने असा जे आकारावर जे आकार ठेवायचा आणि दुसराही जे आकार जोडून घ्यायचा आहे. फक्त जे आकार जोडायचा आहे आपल्याला. तुम्हाला असं समजेल असे दाखवलेले आहे मी. हे जे आकार जोडून झालेला आहे आपला दोन्ही जे आकार जोडून झाले. आता पूर्ण साडीचे कापड आतल्या साईडला ठेवायचे. म्हणजे आपला जो व्ही शेप येतो तो व्ही शेप जॉईन करताना कोणताही साडीचा कापड आपल्याला शिलाईत आला नाही पाहिजे ह्या पद्धतीने ठेवून घेऊन आपल्याला फक्त व्ही शेप जोडायचा आहे. पॅन्टचा जो व्ही शेप येतो तो व्ही शेप जोडून घ्यायचा. हे व्ही शेप जोडून झाला.
दोन्ही पाय जोडून झालेले आहेत. आपण आता साडीचा आतील भाग बाहेर काढून घेऊया. आपली साडी जी आहे ती आतील भाग बाहेर काढून घेतला. आता आपल्याला काष्टा अटॅच करायचा आहे. जो काष्टा आपण तयार करून टिप मारून घेतलेली आहे ते काष्टा अटॅच करायचा. हे पहा, पुढचा ओचा तयार झाला. पुढचा ओचा जोडताना जो जॉईंट असतो जे आकाराचा त्याच्या थोडेसे एक ते 1.5 इंचाचे पुढच्या साईडला जॉईन करायचे आणि मागचा जो काष्टा आहे तो मागचा काष्टा जॉईन करताना बरोबर जे आकाराला येईल, काष्टा जो आहे तो जे आकारावर येईल ह्या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर टिप मारण्याआधी मी एक पिन लावून घेतल्या म्हणजे आपल्याला जॉईन करायला सोपे जाते. आपल्याला दोन्ही काष्ट्याचे आपण पिन लावून घेतलेले आहेत. आता काष्टा जो आहे तो पिन लावून घेतलेला आहे. आता आपल्याला मागचा जो काष्टा आहे तर मागच्या काष्ट्याला हे पाय जो मागचा काष्टा तयार केलेला आहे त्या मागच्या काष्ट्याचा समोदोमत घ्यायचा. पूर्ण मिऱ्या एकत्र व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि वरचा काठ सोडून द्यायचा आणि फक्त जे आकारावर येईल इतक्याच आपल्याला मशीनची शिलाई मारून घ्यायची आहे. त्यासाठी मी एक पिन लावून घेतली म्हणजे आपला काष्टा जो आहे तो जे आकारावर एकदम परफेक्ट बसतो, इकडे तिकडे सरकत नाही. आता काष्ट्याला एक पिन लावून झाल्यानंतर आपल्याला खालचा पाय तयार करायचा आहे. तर पाय तयार करताना साडीचा काठ घ्यायचा आणि जी पहिली मिरी येईल ती पहिली मिरी धरून आपल्याला दोन्ही साईड पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. तसेच आता आपण पुढचा ओचा तयार केलेला आहे. त्या ओचा तयार केल्यानंतर आपण साडीचा काठ घ्यायचा जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे आणि पहिली मिरी घेऊन अशी पूर्ण टिप मारून घ्यायची. जे आकारापासून एक 4-5 इंच खाली सोडायची आणि तितकी जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टिप मारून घ्यायची. हे आपला पूर्ण टिपा मारून झालेल्या आहेत. काष्टाही जोडून झाला आणि पायही तयार झाले आणि मागील काष्टाही आपला अटॅच झालेला आहे. पहा किती सुंदर असा काष्टा आलेला आहे. आपला काष्टा इकडे तिकडे सरकणार नाही आणि वरचा काठही खूप सुंदर दिसतो. पहा दोन्ही पाय तयार झाले. आता आपण याला नेफापट्टी तयार करायची आहे आणि नेफा तयार करून मी याला इलास्टिक ओवलेले आहे. जर आपण नाडा घातला तर लहान मुलांना बांधता येत नाही किंवा कम्फर्टेबल वाटत नाही, त्यासाठी मी एक साडीचे कापड घेऊन आणि साडीचे कापडही मी थोडे मोठे घेतलेले आहे कारण आपल्याला याची उंची वाढवता येते. जर थोडीशी नेफापट्टी जर मोठी लावली तर आपण उकलून काढून परत टिप मारून घेऊ शकतो कारण लहान मुलांची उंची लवकर वाढते. त्यामुळे नेफा घेऊन डबल फोल्ड करून मी पट्टी लावून घेतली. आता मी त्याला कमरेपेक्षा एक 3 इंच इलास्टिक कमी घेतलेले आहे आणि कमी इलास्टिक घेऊन मी पूर्ण इलास्टिक त्याच्यामध्ये नाड्यासारखे ओवून घ्यायचे आणि एक गाठ मारायची. पहा किती सुंदर आणि कम्फर्टेबल साडी झालेली आहे. मुलांना एकदम सहज घालू शकतात आणि काढायलाही सोपे जाते किंवा खाली घसरणार नाही. पॅन्टसारखी पटकन काढता येते आणि पटकन ठेवता येते. चला तर मग ही साडी तुम्हाला कशी वाटली, आवडली जर असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल. हे पहा एक गाठ बांधून झालेली आहे. आपण साडी घालून होईपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक मात्र नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. हा जो डोक्याचा टोप आहे तो टोपही मी घरी बनवलेला आहे. तुम्हाला जर पाहायचा असेल त्याची लिंक खाली देते. तुम्ही नक्की पहा, सहज बनवू शकतात आणि खूप सोप्या पद्धतीने घरच्याच साहित्यात बनवलेला आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.